राम राम मंडळी. तर बघा आपण करणार आहोत वांगी. त्या वांग्याला लावलंय असं. हे बघा हे आपलं खायचं तेल आहे. वांगे आहेत त्याला लावलंय आणि अशी चूल पेटवली. त्या अशा प्रकारे आपण ते भाजून तर आता वांगे भाजल्यानंतर पुढं काय करायचं कसं करायचं आपण बघणार आहोत. नो तर बघा हे वांगे भाजलेले आहेत. पण आता हे वांगे बघावं लागल याच्यामध्ये एखादी आळे वगैरे निघते काय. एक मस्त भाजलेत आणि बघा त्यात पुढं आपण आता काय काय करणार आहे. बघा मित्रांनो हे असं वांग्याला आहे ना तेल लावलं का मग ते जरा व्यवस्थित साल्ट निघतं. बघा हे तसं असं साल्ट निघलंय. बघा आता हा मसाले आहेत हे आपण आता त्याच्यात मिक्स करणार आहे. बघा बघा मित्रांनो असं तेल जर लावलं ना वांग्याला तर ते काळ झालेले कातडे ना आरामशीर निघतात. बघा मित्रांनो म्हणजे आता मिरची टाकली त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकलाय. त्यानंतर आता हे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलंय. बघा हे असं कालून घ्यायचं व्यवस्थित चमच्याने. बघा हे बघितल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटतंय. हा तर बघा मित्रांनो ही आहे बाजरीची भाकर आणि आज या बाजरीच्या भाकरीला बघा ही हावरी लावून केलेली आहे. तर बघा आता याच्यावर आपण भरीत घेणार आहोत. बघा आता याच्यावर आपण भरीत घेणार. वा मस्त वा 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 वा. मी दिसतो का याच्यात. बघा मित्रांनो हे भरीत एकदम जबरदस्त झालेलं आहे. बघा अरे वा एकच नंबर. असं घरी भरीत खायचा आनंद वेगळाच. त्याच्यासाठी आपल्याला शेतकरी पाहिजे. हे सगळं शेतकऱ्याच्या घरीच खायला मिळतं, दुसरीकडे नाही मिळत. हॉटेलमध्ये तर लगेच नाही मिळणार. चला मित्रांनो तुम्ही पण या, थोडं थोडं आपण भरीत खाऊया.